नमस्कार, मी गौरव डोंगरे पुन्हा एकदा आपलं खेल एक्सप्रेस या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आज सर्व प्रेक्षकांसाठी एक आगळा वेगळा विषय आज घेऊन आलो आहे. आपल्याला माहित आहे की पॅरिस या ठिकाणी फ्रेंच ओपन ही टेनिस स्पर्धा सुरू आहे. ग्रँड स्लॅम या नावाने फ्रेंच ओपनला संबोधलं जातं. 14 वेळा या स्पर्धेचं विजेतेपद पटकावणारा राफेल नडाल हा फक्त क्लेचा राजा नसून तो शिस्तीचा राजा आहे. टेनिस खेळामध्ये अनेक विस्फोटक घटना आपल्याला बघायला मिळतात. अनेक खेळाडू जे खेळादरम्यान आपलं रॅकेट भिरकावून मैदानावर मारतात, तोडतात. अनेक गोष्टी आपल्याला टेलिव्हिजन चॅनलवर विविध माध्यमाच्या माध्यमातून आपल्याला त्याची माहिती मिळते, बघायला मिळते. पण मागील 20 वर्षापासून राफेल नडाल याने आपलं रॅकेट केव्हाही तोडलेलं नाही. त्याने त्या शिस्तीचं पालन केलंय, संस्कृतीचं पालन केलंय. त्याच्या आई वडिलांनी त्याला जे आदर्श शिकवले त्या आदर्शाच्या मूल्यांवर तो नियमित चालत गेला आणि त्याच कारणाने आज तो टेनिस जगतावर आपलं राज्य त्याने निर्माण केलं आहे. युवा खेळाडूंनी त्याच्याकडून आदर्श घेतला पाहिजे की कुठलाही प्रसंग असो खेळादरम्यान, काही घटना घडू खेळादरम्यान, आपण हरत असो तरी आपला राग आपण नियंत्रित करायचा आहे. हेच उदाहरण आपल्याला राफेल नडालकडून मिळेल. अनेक प्रसंगादरम्यान, अनेक सामन्यादरम्यान राफेल नडाल पराभूत होत असताना देखील त्याने आपल्या रागावर नियंत्रण ठेवलं. जो आपल्या रागावर नियंत्रण ठेवतो तोच खेळाडू यशस्वी होतो. राफेल नडाल सांगतो की माझ्या हातात जे अस्त्र आहे ते अस्त्र म्हणजे मला जिंकून देण्यासाठी मी त्याचा नियमित वापर करतो. मला कितीही राग आला तर मी तो राग माझ्या अस्त्रावर कधीच काढत नाही. मी त्या दरम्यान शांत असतो आणि याच शांत स्वभावामुळे जगातील प्रत्येक जण राफेल नडालवर प्रेम करतो. या फ्रेंच ओपन मध्ये पॅरिस मध्ये राफेल नडालच्या पायाचे ठसे कायमस्वरूपी पॅरिस मैदानावर बघायला मिळतात. हे कारण म्हणजे की राफेल नडालने त्या खेळाप्रती दाखवलेलं पूर्ण प्रामाणिकपणा, संयम आणि शिस्त. म्हणूनच राफेल नडालचा आदर्श प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये घ्यावा. जो आपल्या खेळावर, आपल्या रॅकेटवर जितकं प्रेम त्याच्या घरच्यांवर करतो त्याच प्रकारचं प्रेम त्या रॅकेटवर, त्या मैदानावर करतो. या व्हिडिओच्या माध्यमातून मला सर्व युवा खेळाडूंना सांगणं आहे की क्रोधावर नियंत्रण ठेवा. क्रोधावर जो विजय मिळतो तो सगळ्या परिस्थितीमध्ये, सगळ्या सामन्यांवर विजय मिळवतो. मी सर्वांना पुन्हा एकदा विनंती करेल की हा खेल एक्सप्रेस चॅनलच्या माध्यमातून आपल्याला क्रीडा जगतातील सर्व माहिती छोट्या स्वरूपात, थोड्याशा स्वरूपात आपल्याला मिळेल. तर हा चॅनल निश्चित आपण सबस्क्राईब करा व शेअर करा. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.